गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आम्ही आलो होतो पेण अमरापूरला आमच्या बाप्पाची मूर्ती बुक करायला. तर हा ब्लॉग आहे मागच्या वर्षीचा जुलैमधला, ज्या दिवशी काळाचौकीच्या महागणपतीचं आगमन होतं. ते तुम्हाला पुढे समजेलच. इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या बघून अगदी बाप्पामय वातावरण झालेलं. जिकडे बघाल तिकडे सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या. आणि इकडे मी ब्लॉग शो ऑफ करताना, तसा काय मी मोठा ब्लॉगरच आहे. तुम्ही प्रत्येक मूर्ती बघताना तुम्हाला समजेल की कलाकारांनी किती कष्ट आणि किती बाप्पावर प्रेम करून हे काम केलेलं आहे. बाप्पाचं आणि त्या कलाकाराचं नातं या मूर्तीतून झळकतं. अगदी इतक्या सुंदर सुंदर मूर्ती बघून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की मोठे मोठे कारखाने आहेत. कारखान्यांच्या आतमध्ये सुद्धा कारखाने आहेत. इतके मोठे मोठे कारखाने आहेत की तुम्ही बघून बघून थकाल, पण बाप्पा संपणार नाहीत. इकडे एक दादा बाप्पाची सुंदर अशी आखणी करत होता. तो अगदी त्याच्या भक्तीत तल्लीन झाला होता. तुम्ही पेण अमरापूरला गेलात की ते गणपतीचं माहेरघर का म्हणलं जातं हे तुम्हाला नक्कीच समजेल. इतक्या सुंदर सुंदर प्रकारे इतक्या छान पद्धतीने मूर्त्या सजवल्या जातात. तर आम्ही आमच्या बाप्पाची मूर्ती बुक केली आणि आम्ही निघालो परतीला जाताना आम्ही सुंदर असा अटल सेतूवरती छान असा सनसेट एन्जॉय केला. तर घरी परत येताना आमच्या नशिबात लाभले होते काळाचौकीच्या महागणपतीचे दर्शन करण्याचे. तर येताना आम्हाला बाप्पा दिसला. खूप लांब होता आणि खूप गर्दी होती. आम्ही लांबूनच बघितलं, तुम्हालाही दाखवलं. मी नवीनच चॅनल सुरू केलंय. तुम्ही सुद्धा मला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन ब्लॉग आपण बनवत राहूया. गणपती बाप्पा मोरया.